नमस्कार येवकार, हांव किशोर नायक गांवकार. गांवकारीच्या फेसबूक यूट्यूब लायव्ह अपडेटान तुमकां सगळ्यांक येवकार. गोंयान काल सावन एक विशय बरोच गाजता. जीएमसी हॉस्पिटलाच्या कॅज्युअलिटी भितर गोंयचे हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे हांच्या कडल्यान कॅज्युअलिटीचे सीएमओ म्हटल्यार चीफ मेडिकल ऑफिसर डॉक्टर रुद्रेश कुट्टीकर हांच्या बाबतीत जो प्रकार घडलो त्या प्रकारा वयल्यान बरोच बोवाळ कालच्यान सुरू जालो. काल ह्या सगळ्या त्या घडणुकीचे व्हिडिओ सोशल मिडियाचेर व्हायरल जाल्या उपरांत खूब जाणां कडल्यान वेगवेगळ्या पद्धतीच्यो प्रतिक्रिया आयल्यो. तातूंत चडांत चड प्रतिक्रिया ह्यो हेल्थ मिनिस्टराच्या विरोधांतल्यो. ज्या तरेन हेल्थ मिनिस्टर त्या दोतोरा कडेन वागले त्या वागणुकीचो सगळ्यांनी निशेध केलो. पॉलिटिकल सोशल सेक्टरा भितरल्याय लोकांनी ह्या सगळ्या गजालीचो निशेध केलो आणि एक अशा पद्धतीचे एक प्रचंड दबावाचे वातावरण तयार जाले की हेल्थ मिनिस्टराच्या बाबतीत पूर्ण संताप गोंयभरान त्या घडणुकी उपरांत आमकां पळोवपाक मेळ्ळो. कालचो प्रकार घडल्या उपरांत राती खुबश्या जाणांचे म्हाका फोन आयले की त्या प्रकरणाचेर सगळ्यांचे व्हिडिओ येयले पूण तुजो व्हिडिओ दिसोंक ना. तुज्या तोंडान कोंबले काय कितें विश्वजीत राणेन. आता परिस्थिती अशी जाल्या की मिडियाची अवस्था अशी जाल्या की मिडिया भितर आयज मिडिया कडेन अशा नदरेन पळोवपाची नदर ही लोकांची जाल्ली आसा. खंयच्या विशयाचेर मिडिया वगी रावली म्हटल्यार कोणी ना कोणी तरी त्या मिडियाक सेटल केले, नाजाल्यार कोणी ना कोणी तरी त्या मिडियाक कॉम्प्रोमायज केले. अशा पद्धतीचो हो प्रकार. म्हणून कालच्या त्या घडणुकी उपरांत ज्या तरेन सगळ्या वाटेन प्रतिक्रिया, क्रिया, टिका, कंडेमनेशन, व्हिडिओज ह्यो सुरू असले, त्या गर्देन म्हटलें उडी मारून काय उपयोग ना. ती गर्दी शांत जाल्या उपरांत ह्या विशयाचेर सविस्तरपणान तुमच्या मुखार येवन हो विशय तुमच्या मुखार दवरपाचो असो डिसिजन हांवें घेतलो आणि त्याच डिसिजना सकयल हो व्हिडिओ आमी आतां जारी केल्लो आसा. पहिली गजाल म्हटल्यार जो प्रकार काल जीएमसी भितर घडलो आणि ज्या प्रकारान हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे हांचो बिहेवियर, तांचो संताप, त्यांचो एरोगन्स, तांचो रूड बिहेवियर ह्या गजालींचे समर्थन जावपाकूच शकना. आणि त्या खातीर ज्या तरेन सगळ्यांनी त्या कृतीचो निशेध केला तो निशेध करप हें स्वाभाविक आसा. दुसरी गजाल, जो आरोप त्या दोतोराचेर त्या प्रकरणान आसलो की त्या दोतोरान खंयच्या तरी एका जर्नलिस्टाच्या मदर इन लॉ जी डेली तिका इंजेक्शन घेवपाचें आसता पूण त्या दिसा पब्लीक हॉलिडे आसली आणि त्या खातीर ती इंजेक्शन घेवपाक कॅज्युअलिटीन येयल्ली. पूण कॅज्युअलिटीन त्या दोतोरान ताका सांगलें की कॅज्युअलिटीन इंजेक्शन दिना, तूं मेडिकल सेंटरान चल आनी घे, नाजाल्यार अशें कितें तरी जालें आणि तांणी न्हयकार दिलो. अशा पद्धतीची कागाळ ही त्या रिपोर्टरान हेल्थ मिनिस्टरा कडेन केली आणि हेल्थ मिनिस्टर त्या पद्धतीन हेल्थ मिनिस्टर बिहेव जालो. आता त्या सगळ्या प्रकरणाचे सत्य आता त्या एग्रीव्ड जी फॅमिली आसा, त्या जर्नलिस्टाची फॅमिली आसा, तांच्या कडल्यानूय स्पश्टीकरण येयलां की असो असो प्रकार घडलो. पूण ह्यो सगळ्यो गजाली जर आमी पळयत जाल्यार ह्या सगळ्या गजाली भितर एक गजाल आमी लक्षांत दवरपाक जाय, ती म्हटल्यार जीएमसी नाजाल्यार हेल्थ आमची जी सिस्टम आसा तेतून मॅनेजमेंट सिस्टम नाजाल्यार एडमिनिस्ट्रेशन सिस्टम हाच्या भितर प्रचंड प्रमाणान कमतरता आसात, प्रचंड प्रमाणात त्रुटी आसात. जीएमसीन जर आमी वयतले जाल्यार जीएमसीन कोणा ना कोणाचो तरी इन्फ्लुयन्स हो आसचोच पडटा. ह्या गजाली कडेन कोणूच न्हयकार दिवपाक शकना. जीएमसीन तुमची वळख ना जाल्यार थंय तुमची कुत्र्याची परिस्थिती हे पयलीं आमी सगळ्यांनी मान्य करपाक जाय. आणि त्या खातीर प्रत्येक मनीस आपापल्या ताकती प्रमाणे आपापल्या संबंधा प्रमाणे कोणा ना कोणाचो तरी वळख काढून थंय हेल्प मागपाची पद्दत जाल्या. आणि ह्या सगळ्या गजालीचेर आमी परतून उलयल्या, परतून ह्यो सगळ्यो गजाली टायम एंड अगेन हायलायट जाल्ल्यो आसात. हांवेंच कांय म्हयन्या पयलीं एक असोच एक्सपिरियन्स घेतलेलो. एका पेशंटाक, आमच्या गांवांतल्या एका पेशंटाक थंय रेफर केल्लो जीएमसी कॅज्युअलिटीन आणि त्याच्या वांगडा कोणूच नसल्या कारणान हांव थंय पावल्लो आणि त्या कॅज्युअलिटी भितर हांवें शांत पद्दतीन ते सगळें निरीक्षण केलें. ऑलमोस्ट 10 ते 12 वरां तो पेशंट त्या कॅज्युअलिटीन उरलो
आणि मागीर राती 4 वरांचेर त्या पेशंटाक ॲडमीट केलो आणि त्या वेळार शांत रावन ती सगळी परिस्थिती पळयल्या उपरांत म्हाज्या अशें लक्षांत आयलें की दोतोर नर्सी मागीर मेडिकलांतलो स्टाफ हे सगळे आपापल्या पद्दतीन काम करतात खरे, पूण सिस्टम जी आसा ती सिस्टम योग्य पद्दतीन न चल्ल्या कारणान सगळोच गोंधळ निर्माण जाता. तातूंतल्यान पेशंटा वांगडा येवपी लोक ह्या सगळ्यांचीच धांदल जाता आणि सगळोच गोंधळ जावन दोतोरांचोय संताप जाता, नर्सी एकामेकाचेर तापतात, पेशंटूय दोतोरांचेर तापतात, दोतोरूय पेशंटाचेर तापतात. असो सगळोच घुसपागोंदळ हो सदांच हो जीएमसी भितर सुरू आसता आणि त्या खातीर दोतोरांनी मेडिकल स्टाफांनी पेशन्स दवरपाक जाय, तसो आमी लोकांनी पेशन्स दवरपाक जाय. ह्यो सगळ्यो गजाली बरोबर, पूण जेन्ना आपलो पेशंट हो जगपा मरणाच्या स्टेजीचेर आसता त्या वेळार स्वाभाविकपणान त्या पेशंटाच्या रिलेटिव्हाचे पेशन्स खंय तरी मातशे इबाडप हें स्वाभाविक आसा. मागीर तो खंय तरी तापता, मागीर तातूंतल्यान कन्फ्युजन जाता, कॉन्फ्लिक्ट जाता, एकामेकाक दुखलाप जाता, गाळी संवाद जाता, ह्यो सगळ्यो गजाली घडटात. पूण ह्यो सगळ्यो गजाली जेन्ना घडटात त्या वेळार तातूंतल्यान उपाय कितें, तातूंतल्यान कशा पद्दतीन मार्ग काडप ह्या गजालीचेर खंय तरी फोकस जावपाची गरज आसा. आणि आतां कालच्या घडणुकी उपरांत ही गजाल ही मुखेलपणान प्रॉमिनंटली ही गजाल डिबेट डिस्कशनाक येयल्ली आसा आणि म्हाका दिसता ज्या तरेन वेगवेगळे इनिशिएटिव्स आयज सरकार हेल्थ सेक्टरा भितर घेता, हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे स्वता हेल्थ सेक्टरा भितर कितल्योशेच इनिशिएटिव्ह कितलेशेच MOU तांणी सायन केल्ले आसात. म्हाका दिसता पेशंट मॅनेजमेंट, OPD मॅनेजमेंट, कॅज्युअलिटी मॅनेजमेंट ह्या सगळ्या विशयाचेर एक सिस्टम व्यवस्थित स्ट्रीमलायन जावपाची गरज आसा. आमचे सोशल एक्टिविस्ट स्वप्नीश शेर्लेकर हांणी आपल्या व्हिडिओ भितर तशें सांगलां की विश्वजीत राणेक जर पळोवपाचीच आसा की हेल्थ सिस्टम त्याची कशी चलता जाल्यार सकाळी फांतोडेर 5 तेणी येवन पळोवपाचें कशें OPDचो नंबर मेळोवपाक लोक थंय येवन न्हिदतात ते. आणि ही खरीच अशी परिस्थिती आहा. नंबर मेळयलो म्हणूनय विशय ना, ह्या काउंटरा वयल्यान त्या काउंटराचेर वचोंक जाय, त्या काउंटरा वयल्यान त्या काउंटराचेर वचोंक जाय, अशी भयानक परिस्थिती निर्माण जाल्लेली आसा. आणि ह्या सिस्टमी कडेन ह्या परिस्थिती कडेन कोणाचेंच लक्ष ना. बाकी पेशंटाक बरें जेवण मेळपाक जाय, पेशंटाक बऱ्यो चादरी मेळपाक जाय, बाकी सगळ्यो सोयी सुविधा मेळपाक जाय, एम्ब्युलन्स सर्विसीस मेळपाक जाय, ह्यो सगळ्यो गजाली बऱ्यो आहात. पूण थंय OPDन येवपी पेशंट, कॅज्युअलिटीन जो पेशंट येतात त्या कॅज्युअलिटीची परिस्थिती ह्यो सगळ्यो गजाली जर पळयत जाल्यार त्या सगळ्या गजालींचेर सखोलपणान व्यवस्थित पद्दतीन तेचेर अभ्यास जावन तातूंतल्यान कशा पद्दतीन मार्ग काडूं येता हे सगळ्यो गजाली सुटावे जावप गरजेचें आसा. नाजाल्यार जो प्रकार काल घडला त्या प्रकाराची पुनरावृत्ती ही घडत रावतली. कारण खंयचोय मनीस जेन्ना ताचेर आकांत येता तेन्ना तो मदती खातीर कोणाक ना कोणाक तरी फोन करतलोच. आणि तशाच पद्दतीन त्या जर्नलिस्टान हेल्थ मिनिस्टराक फोन केलो. आता हेल्थ मिनिस्टरान कशा पद्दतीन सिच्युएशन हँडल करप हे हेल्थ मिनिस्टराचेर आसलें. पूण ज्या तरेन हेल्थ मिनिस्टर फ्युरियस जालो आणि कॅज्युअलिटी भितर CMO म्हटल्यार गॅझेटेड ऑफिसर तो एका पदा वयलो एक ऑफिसर आणि उच्च हेचो एक दोतोर ताच्या कडेन कशा पद्दतीन वागप, ताका खंय तरी कॅबिनान व्हरून बाबा नेमकें कितें घडलें अशें विचारून जर कितें प्रकार जालो जाल्यार गोश्ट वेगळी. पुणून त्या सगळ्या गजालीचें व्हिडिओ रेकॉर्डिंग करप आणि मागीर ते सोशल मिडियाचेर व्हायरल करप ही सगळ्यान व्हडली चूक. आणि ते व्हिडिओ रेकॉर्डिंग कोणी मिडियान करूंक ना, ते व्हिडिओ रेकॉर्डिंग हेल्थ मिनिस्टराच्याच पब्लिसिटीचे जे सेल आसा त्या पब्लिसिटी सेलांतल्यानूच तो व्हिडिओ रेकॉर्डिंग जालो आणि तो व्हिडिओ सोशल मिडियाचेर पावलो. आता दोतोराची चूक, दोतोर कसो वागलो त्याच्या कडेन, त्या दोतोराच्या वागणुकीन चूक आसली काय कितें ह्यो सगळ्यो गजाली आतां इन्क्वायरी भितर स्पश्ट जातल्योच. पुणून ते जाले सुद्दां जाल्यार कशा पद्दतीन आमी कम्युनिकेशन स्किल आसचे, कशा पद्दतीन एकामेका कडेन वागचे हेका कितें तरी एक मर्यादा आसपाक जाय. पिक्चराच्या स्टायलीन वागले आणि मागीर ते सोशल मिडिया वयल्यान व्हायरल केले म्हणून हिरोगिरी ना जाल्यार नायकगिरी ही जावपाक शकना आणि हे आमी मान्य करपाकूच जाय. आता पहिली गजाल जेन्ना अशी कितें तरी इनडिसिप्लीन घडटा जाल्यार ताका एक एडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर आसता की बाबा त्याच्या कडल्यान एक्सप्लेनेशन घेवप, ताका मेमो इश्यू करप, त्याच्या कडल्यान एक्सप्लेनेशन घेवप आणि ते जर एक्सप्लेनेशन सॅटिस्फॅक्टरी ना जाल्यार मागीर फुडलो स्टेप म्हणून मागीर सस्पेन्शन अशा पद्दतीची ही एडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टम चलता. पूण हालींच्या तेंपार आमी पळयल्या की सगळेच जाण हांगा
हिरोगिरी करपाक वयता, तांकां लोकांक दाखोवपाक जाय की आपूण लोकां खातीर कशें काम करता. नो डावट की एक गजाल जी हेल्थ मिनिस्टरान आपल्या क्लॅरिफिकेशनान सांगल्या ती म्हटल्यार आपल्या वागणुकीच्या संदर्भातली चूक ही ताणी मान्य केल्ली आसा आणि ताणी तेवूय मान्य केला की ह्यान फुडें अशा पद्धतीची चूक आपल्या कडल्यान घडची ना हाची जतनाय आपूण घेतलो. पूण ज्या तरेन त्या गरजू पेशंटाच्या बाबतीत ज्या तरेन दोतोर वागलो त्या बाबतीत आपूण कांयच माघार घेवपाक तयार ना अशा पद्धतीचो स्टँड हेल्थ मिनिस्टरान घेतलेलो आसा. आता तो दोतोर त्या पेशंटाकडे कसो वागलो, खरोच बाबा कॅज्युअलिटी ही इमर्जन्सी सर्व्हिसीस असता, मागीर त्या इमर्जन्सी सर्व्हिसीसी भितर जेन्ना तो पेशंट येयलो आपल्या रिलेटिवाक घेवन तेन्ना त्या जर्नलिस्टाचे अशें म्हणणें आसा की त्या टायमार कॅज्युअलिटीन गर्दी नसली, नर्सी उब्यो आसल्यो. मुळात अशा पद्धतीचे निरीक्षण करप हें कॅज्युअल निरीक्षण जाता. नर्सी उब्यो आसल्यो म्हणजे नर्सी कॅज्युअलिटीन सदांच राबत आसतल्यो असो ताचो अर्थ जावपाक शकना. आता एक कॉस्ट, एक मनीस मदती खातीर येयला ताका मदत करप हें आमचें कर्तव्य थारतात. पूण एडमिनिस्ट्रेशनान एक स्ट्रक्चर तयार केल्लो आसता आणि त्या स्ट्रक्चरा प्रमाणे त्या एडमिनिस्ट्रेशनान काम करचें पडटा. आता मानवी सेवा ऑन ह्युमॅनिटेरियन ग्राउंड ह्यो सगळ्यो गजाली असतात नो डावट, पूण इट डिपेंड्स प्रत्येकाच्या मनान त्या वेळार आणि तो क्षण आणि तो टायम कितें ह्या सगळ्या परिस्थितीचेर त्यो सगळ्यो गजाली डिपेंड आसता. कॅज्युअलिटी इज मीन फॉर इमर्जन्सी केसीस आणि जर अशा तरेन जर ऑन ह्युमॅनिटेरियन ग्राउंड सुद्धा जर ह्यो केसी एक्सेप्ट केल्यो जाल्यार मागीर एक मनीस दुसऱ्याक सांगतलो ना कॅज्युअलिटीन चल्ले थंयसर दितात रे इंजेक्शनां, मागीर कितकी ह्युमॅनिटेरियन सर्व्हिस करतले. सो ती सिस्टम ही फॉलो करप हें खूपच गरजेचें आसा आणि त्या खातीर ह्या केसीच्या बाबतीत स्वतंत्रपणान जीएमसीच्या यंत्रणांनी डीन आणि जो त्यांचो जे सिनियर हे आसा तांणी स्वतंत्रपणान हाची इन्क्वायरी करची आणि मागीर त्या पद्दतीन ते फुडें वचचे. पूण ज्या पद्दतीन ज्या रूढ भाशेन हेल्थ मिनिस्टरान त्या दोतोरा कडेन वागणूक केली ती वागणूक ही म्हाका दिसता गरजेची नासली. आता ह्याच बाबतीन आनी एक गजाल आमी मान्य करपाक जाय. ती गजाल कितें तर गोंयान अशी परिस्थिती आसा, अशाच तरेन जेन्ना सुरवातीक मनोहर बाब पर्रीकर हे चीफ मिनिस्टर जाल्ले तेन्ना तांच्यो सुरवातीच्यो एक्शन्स ह्यो अश्योच आसल्यो. डायरेक्ट खंय तरी आकस्मीक हें दिवप, व्हिजीट करप ऑफिसांनी आणि थंय कोण जर हलगर्जीपणा अशें दिसता जाल्यार डायरेक्ट सस्पेंड करप अशा पद्धतीची तांची स्टायल आसली. पूण मागीर कालांतरान ताच्या अशें लक्षात येयलें की आमी गोंयकार म्हणटात पळय ते जितले आमी एका गजालीच्या बाबतीत राग व्यक्त करतात तितलेच आमी मोग. म्हटल्यार एका काडून उडय हो अशी मस्ती करता म्हणणारोच मनीस मागीर सांजचो येवन त्याच चीफ मिनिस्टराक रिक्वेस्ट करता, सर आसूं तेका सोडून दी बाबडो तो रडटालो म्हाज्या कडेन येयल्लो, चूक जाली तेजी चल. आणि अशाच पद्धतीन आमी एका त्या परिस्थितीक रिएक्ट करतना रूडली रिएक्ट करतात. पूण जेन्ना एक्शन जाता तेन्ना आमकांच मागीर वायट दिसता की अरे रे तेचेर ही एक्शन म्हाका दिसूंक नासलें मरे अशें जातलें म्हणून. सो ह्या खातीर खंयच्याच बाबतीन इमिजिएट म्हणटात ते रिएक्शन आसपाक जायना, ताका व्यवस्थीत पद्दतीन टायम घेवप हें खूब गरजेचें आसा. म्हाका दिसता एडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर फॉलो करून जर ह्यो सगळ्यो गजाली जायत जाल्यार तातूंत कोणाकूच आक्षेप आसपाची गरज ना. जर त्या रिपोर्टरान जर हेल्थ मिनिस्टरा कडेन कंप्लेंट केल्ली जाल्यार हेल्थ मिनिस्टर वूड हॅव एक्सेप्टेड द एडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसिजर आस्किंग एक्सप्लेनेशन फ्रॉम द डॉक्टर की बाबा नेमकें कितें जालें आणि मागीर त्या पद्दतीन एक्शन घेवं येता आसली. पूण त्या फूल कॅज्युअलिटीन सगळ्या लोकां मुखार सगळ्या स्टाफा मुखार एका दोतोराचो अशा पद्दतीन पाण उतारो करप आणि ताचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करून सोशल मिडियाचेर व्हायरल करप ही पुरायपणान चुकीची गजाल आणि म्हाका दिसता ह्या चुकीच्या गजालीक माफी ही आसपाक शकना. आता दुसरी सिरियस गजाल, हेल्थ मिनिस्टरान आपूण थंय वर्बली सांगलें की आय विल सस्पेंड यू आणि हें तें सगळ्यांक ऑर्डर इश्यू कर म्हणून सांगली आणि त्या पद्दतीन म्हटल्यार कालची दनपारची सकाळची म्हणजे दनपारची गजाल ही आणि आयच्या चडशा पेपराचेर बातम्यो सगळ्यो येयल्यो की जीएमसीचा डॉक्टर निलंबीत. आता मेन स्ट्रीम मिडिया भितर ह्यो ज्यो बातम्यो आयल्यो सस्पेन्शनाच्यो तांणी किमान कन्फर्म करपाक जाय आसलें की बाबा खरेंच त्या दोतोराक सस्पेंड केलो काय कितें. ते कन्फर्म करिनासतना सगळ्यांनी हेडलायनी मारून उडयल्यो. आणि आतांच चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत हांणी एक ट्वीट केल्लें आसा की ह्या जीएमसीच्या प्रकरणाचेर आपूण पुरायपणान त्या सगळ्या प्रकरणाचो नियाळ आढावो घेतलो, आपूण हेल्थ मिनिस्टरा कडेन उलयलो
आपूण त्या दोतोराक सस्पेंड करपाक दिवचो ना अशी ठाम भूमिका मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी मांडलेली आसा आणि दोतोरांच्यो आणि हेल्थ सर्विसीस जे मेडिकल स्टाफ आसात त्यांच्या सर्विसीसाची तोखणाय मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केल्लेली आसा। हाचो अर्थ तो दोतोर सस्पेंड जावं ना। तो दोतोर सस्पेंड जाय नासतनाच आयज चडशा मेन स्ट्रीम मिडिया भितर तो दोतोर सस्पेंड जालो अशा पद्दतीच्यो बातम्यो येयल्यो। फाल्यां मागीर परत बातम्यो येतल्यो की ताका आपूण सस्पेंड करचो ना अशें मुख्यमंत्र्यांनी म्हटलां। पूण किमान मेन स्ट्रीम मिडियान तितली तरी जतनाय घेवपाची गरज आसली, कन्फर्म करपाची गरज आसली की बाबा खरेंच त्या दोतोराचे सस्पेन्शन ऑर्डर इश्यू जाली काय कितें, बिकॉज दॅट डॉक्टर इज अ गॅझेटेड ऑफिसर, ही इज अपॉइंटिंग ऑथॉरिटी, इज नॉट द डीन। म्हटल्यार डीन ताका सस्पेंड करपाक शकना। ताका जर सस्पेंड करपाचो जालो जाल्यार पर्सनल डिपार्टमेंटान करचो पडटलो जे चीफ मिनिस्टरा कडेन आसा। सो हे सगळ्यो गजाली समजून घेनासतना डायरेक्ट दोतोर सस्पेंड जालो अशा पद्दतीच्यो बातम्यो ह्यो मेन स्ट्रीम मिडियाचेर येवप हे म्हाका दिसता खूब चुकीची गजाल जाली। आता हो सगळो विशय जालो, आयज मुख्यमंत्र्यांनी ताचेर स्पश्टीकरणूय दिलें आणि त्या दोतोराक आपूण सस्पेंड करचो ना हेवूय तांणी सांगलेलें आसा। हेल्थ मिनिस्टरानूय आपल्या पद्दतीन ताचेर एक्सप्लेनेशन दिला, ताणें आपली बाजू मांडल्या, आपल्या स्वताच्या वागणुकी बद्दलूय तांणी खेद व्यक्त केला आणि परतून अशा पद्दतीची गजाल आपल्या कडल्यान जावची ना हाची जतनाय आपूण घेतलो अशें तांणी म्हटलां। बरी गजाल। ह्या घडणुकीच्या बाबतींत दोन पद्दतीच्यो प्रतिक्रिया ह्यो येयल्यो। एक म्हटल्यार प्रॉमिनंटली कंडेमनिंग द एक्शन ऑफ हेल्थ मिनिस्टर। ऑलमोस्ट 75 to 80% ज्यो प्रतिक्रिया आयल्यो त्यो हेल्थ मिनिस्टराच्या कृतीचो निषेध करपी प्रतिक्रिया आयल्यो। ऑब्वियसली तांचे पॉलिटिकल अपोनंट हे करतलेच, पुणून सोशल सेक्टरांतल्यानूय खुबश्या जाणांनी त्यांच्या ह्या घडणुकीचे निषेध करपी प्रतिक्रिया दिल्यो। पुणून कांय प्रतिक्रिया ह्यो तांच्या त्या भूमिकेचे समर्थन करपी प्रतिक्रिया येयल्यो। म्हटल्यार तांचें अशें म्हणणें आसा की जेन्ना हेल्थ सेक्टरा भितर कोण तरी अशा पद्दतीन रूडली आमच्या कडेन वागता, दोतोर, नर्सीस नाजाल्यार हेर स्टाफ, आणि आमी कागाळी करतात तेन्ना कितें, आणि जर असो मनीस वागता आणि जर हेल्थ मिनिस्टर ताचेर जर एक्शन घेता जाल्यार मागीर हेल्थ मिनिस्टर दोशी कित्याक, अशाय पद्दतीच्यो कांय प्रतिक्रिया तातूंत येयल्यो। कांय लोकांचें म्हणणें आसा की डॉक्टर रुद्रेश कुट्टीकर हे खूब बऱ्या स्वभावाचे आणि सदांच जीएमसी कॅज्युअलिटी भितर लोकांक तांचो बरो एक्सपिरियन्स येयला म्हणून। पुणून कांय जाणांनी प्रतिक्रिया दिल्या की ह्या दोतोराची वागणूकच अशा पद्दतीची आसा आणि त्या खातीर काल जी घडणूक घडल्या तेतून त्याची वागणूक अशीच आसतली आणि त्या खातीर हेल्थ मिनिस्टरान उलयलो ते चुकीचें केलें पूण एक्शन ताका जाप विचारली हे बरोबर केलें, अशाय पद्दतीच्यो प्रतिक्रिया आमकां पळोवपाक मेळ्ळ्यो। पुणून प्रतिक्रिया ह्यो जरी दोन्ही बाजूंनी जरी येयल्यो आणि प्रत्येक मनशा कडेन प्रत्येक मनीस त्याच पद्दतीन वागता अशेंय न्हू, पुणून जी कितें गजाल घडली ती चुकीची गजाल। हातूंतल्यान एक गजाल कितें जाता की सरकार अजून मेरेन सिस्टम स्ट्रीमलायन करिना। लोकांक जीएमसीन जर एडमिट जातलो, जीएमसीन वयतलो, कोणा ना कोणाचो तरी फावर मागचोच पडटा, जेचो कसलोच फावर ना, कसलीच वळख ना, त्या मनशाची जीएमसीन परिस्थिती बिकट। आता नशिबान कोणाचो फावर नासतना खूब जाणांक बरी ट्रीटमेंट मेळटा, दॅट इज द पॉझिटिव्हिटी ऑफ जीएमसी। म्हटल्यार आमचो एक समज जो आसा की ओळख ना जाल्यार कांयच जावचें ना, पुणून ओळख दसल्या जाल्यार लोकांकूय थंय बरी सर्वीस मेळटा, अशीं उदाहरणां आसात। सो ह्या सगळ्या गजालींतल्यान एक गजाल आमी समजून घेवपाक जाय की जीएमसीचे ओपीडी कॅज्युअलिटी मॅनेजमेंट जे आसा ते खंय तरी स्ट्रीमलायन जावपाची गरज आसा। कोणाकूच कोणाच्या वळखीची गरज थंय पडपाक जायना आणि हे सगळी एक व्यवस्थित सिस्टम जर बसत जाल्यार तातूंतल्यान लोकांकूय थाकाय मेळटली, दोतोरांकूय थाकाय मेळटली आणि जीएमसीच्या स्टाफाकूय थाकाय मेळटली। कारण द अमाउंट ऑफ प्रेशर त्या जीएमसीचेर येता कॅज्युअलिटीचेर आमी पळयल्लें आसा की थंय एक एकदां एक्सिडेंटाची इतल्यो केसी रश जातात की थंय कामाक आसपी मनशाक 5 मिनटां फुरसत मेळना बसपाक, ही परिस्थिती थंय निर्माण जाल्ली आसता। आणि त्या खातीर गव्हर्नमेंटान ह्या सगळ्या विशयाचेर व्यवस्थित पद्दतीन अभ्यास करून ताचेर तोडगो काडून हे सगळ्यो गजाली स्ट्रीमलायन करप ही खूब महत्वाची गरज आसा। आता हो सगळो विशय एकीकडे सुरू आसतना आणि एक विशय त्या विशयाशी संबंधित महत्वाचो विशय आसा जो काल ऑब्वियसली आमचे सोशल एक्टिविस्ट स्वप्नील शेल्लेकर हांणी आपल्या व्हिडिओ भितर स्पष्ट केल्लो आसा। तांचें अशें म्हणणें आसा की खंय तरी आमचे हेल्थ मिनिस्टर हे फ्रस्ट्रेट जाल्ले आसात म्हणून। आता ते फ्रस्ट्रेट जावपाचें कारण कितें तर तांच्या विरोधान एक कागाळ आयिल्ली आसा। कारापूर सरवण हांगासर
कारापूर इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी जाचे डायरेक्टर हेल्थ मिनिस्टर विश्वजीत राणे आणि तांची घरकान पर्येचो आमदार डॉक्टर दिव्या राणे हांणी प्रॉपर्टी एक 5.5 लाखाची प्रॉपर्टी तांणी कारापूर हांगासर विकल्या लोधा कंपनीक, ज्या जाग्यार वन गोवा म्हणून एक प्रोजेक्ट येता. त्या प्रॉपर्टीच्या ओनरशिपीच्या संदर्भात एक कॉन्फ्लिक्ट तयार जाल्लें आसा आणि ह्या कॉन्फ्लिक्टांतल्यान राणे फॅमिली जी आसा त्या राणे फॅमिली भितर दुफळी निर्माण जाल्या. केरी राणे आणि साखळी राणे. आता केरीचे राणी फॅमिली जी आसा तांणी एक पिटिशन फायल केला की विश्वजीत राणे हांणी तांकां फटयल्या म्हणून त्या प्रॉपर्टीच्या संदर्भात तातून 50% शेअर हो त्या फॅमिलीक येता आणि दे हॅव फायल्ड अ पिटिशन बिफोर कोर्ट एट बिचोलीन. त्या कोर्टाची हियरिंग जी आसा ती फाल्यां सोमारा 9 तारखेक जावपाची आसा आणि ह्या पिटिशना भितर तांणी एरिक्टर इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी, ज्या कंपनीन ते सेल डीड केला ती कंपनी, त्या भायर कारापूर इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड जी कंपनी ओन बाय विश्वजीत राणे अँड हिज वाईफ आणि विश्वजीत राणे अशे तांणी पार्टी केल्ल्यो आसात. आता ही केस बिचोली कोर्टा भितर फायल जाल्ली आसा. तातून आनीक भर म्हटल्यार आनी एक केस तांणी म्हटल्यार श्रीमती हिराबाई इंदुराव राणे हांणी आनी एक केस ही SIT लँड ग्रॅबिंग SIT कडे फायल केल्ली आसा आणि त्या केसी भितर तांणी स्ट्रेट विश्वजीत राणे हांचेर ठपको दवरलेलो आसा की 1997 कारापूर इस्टेट्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी रजिस्टर जावच्या पयलीं थंयसर युजिंग हिज पॉलिटिकल पोजिशन ही हॅज म्युटेटेड द प्रॉपर्टी म्युटेशन जाली 1997 आणि कंपनी रजिस्टर जाली 1998 आणि अशा पद्धतीन फॉर्ज पद्धतीन ही जमीन म्युटेट करून तांणी आपल्या कंपनीचें नाव त्या जमिनीचेर चढोवन ती जमीन विकली अशा पद्धतीचो आरोप तांणी त्या SITच्या कंप्लेनी भितर केल्लो आसा आणि त्या प्रकरणाची सखोलपणान चौकशी जावची अशा पद्धतीची ही कंप्लेन SIT कडे फायल जाल्ली आसा. आता ह्यो 2 मेजर कंप्लेंट्स जाल्ल्या कारणान त्या कारणाक लागूनच विश्वजीत राणे हे डिस्टर्ब जाल्यात, फ्रस्ट्रेट जाल्यात आणि त्या फ्रस्ट्रेशनांतल्यान ह्यो सगळ्यो गजाली जातात असो दुबाव हो स्वप्नेश शेल्लेकरांनी आपल्या त्या व्हिडिओंतल्यान सांगलेलो आसा. आता तातून भर जी आनी एक महत्वाची गजाल आमच्या मुखार आयल्या आणि तीवूय गजाल म्हाका दिसता ह्या जाग्यार खूप इम्पॉर्टंट सांगपाची म्हटल्यार आता चीफ मिनिस्टर दोतोर प्रमोद सावंत हांणी सस्पेंडाची जी धमकी ज्या दोतोराक HMN दिल्ली त्या दोतोराक तांणी वाटयलो, बरी गजाल. पुणून मुख्यमंत्र्यांक आनीकूय कांय जाणांक वाटोवपाची आता गरज पडटली काय कितें असो आता प्रश्न ह्या सगळ्या गजालींतल्यान निर्माण जाला. जी केस विश्वजीत राणे हांच्या विरोधात राणे फॅमिलीन फायल केल्या त्या केसीची पहिली हियरिंग ही 5 जून 2025 ह्या दिसा असली. ती हियरिंग असली बिचोले, म्हणून त्या वेळार बिचोले कोर्टाचो जो जज असलो तो जज त्या वेळार लिव्हेर असल्या कारणान ती हियरिंग ट्रान्सफर जाली म्हापसा कोर्टा भितर आणि म्हापसा कोर्टा भितर ती हियरिंग जावन फुडली डेट तांकां फाल्यां 9 जूनाक मेळिल्ली आसा. बट ऑन द सेम डे आफ्टर हियरिंग म्हटल्यार 5 जून 2025 ह्या दिसाच्या हियरिंगा उपरांत कांय एक्शन्स सुरू जाल्यो. त्यो एक्शन्स कितें तर एक प्रेस कॉन्फरन्स ऑनरेबल फॉरेस्ट मिनिस्टर म्हणून विश्वजीत राणे हांणी फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या ऑफिसान घेतली आणि त्या प्रेस कॉन्फरन्सीन तांणी एक इन्सिडंट सांगलो आणि FDAच्या एका फूड इन्स्पेक्टराक सस्पेंड आपूण केला बिकॉज देर आर मेनी कंप्लेंट्स अगेन्स्ट हिम. तो लोकांक ब्लॅकमेल करता आणि कितकेशेच त्याच्या विरोधात कंप्लेनी आसा आणि ताका आपूण सस्पेंड करतलो अशा पद्धतीन तांणी माहिती त्या प्रेस कॉन्फरन्सी भितर दिली. मागीर ते जाल्या उपरांत त्याच प्रेस कॉन्फरन्सीन तांणी आनी एक गजाल सांगली की 70 जो डोंगर आसा वाघिरी डोंगर, तो वाघिरी डोंगर आपूण वायल्ड लायफ सेंच्युरी म्हणून डिक्लेअर करतलो. त्या वाघेरी डोंगरा भितर इल्लिगली रस्तो व्हरपाचें काम एक मनीस करता, अमित राणे. हाच्या विरोधान आपूण FIR रजिस्टर कर म्हणून डायरेक्शन दिला आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंटाक. अशाय पद्धतीचो स्टेटमेंट तांणी त्या प्रेस कॉन्फरन्सी भितर केलो. आता ही गजाल जाली 5 जून 2025 मागीर 6 जून 2025
ह्यावूय दिसा काय घडणुको घडल्यो. आता ह्यो घडणुको कितें हें आमी समजून घेवप खूब म्हत्वाचें आसा. आता 5 तारखेक जी विश्वजीत राणेन म्हायती दिल्ली रिगार्डिंग फूड इन्स्पेक्टर, एकीकडे आमी पळयतात की एफडीएचें बरें काम चल्लां. एफडीएन वेगवेगळ्या जाग्यार जे सध्या रेट्स घालपाचें काम चलयलां ताची खरें म्हणजे कौतुक करपाक जाय. कशा तरेन आमचो जीव हो धोक्यान घालपाचें काम ह्या सगळ्या हॉटेल आनी बाकीच्या लोकां कडल्यान सुरू आसा ते एक्शनींतल्यान आमकां दिसून येता. पूण 5 तारखेक जी म्हायती विश्वजीत राणे हांणी सांगली की रिगार्डिंग सस्पेन्शन ऑफ दॅट फूड इन्स्पेक्टर, तो फूड इन्स्पेक्टराचें नाव आसलें विश्वासराव लक्ष्मणराव राणे. ही इज अ फूड एफडीए इन्स्पेक्टर. ताका सस्पेंड त्या दिसा केलो एफडीए डायरेक्टरान. दुसरी गजाल, जे डायरेक्शन्स फॉरेस्ट डिपार्टमेंटाच्या ऑफिशियलांक दिल्ले टू फायल एफआयआर अगेन्स्ट अमित बापूसाब राणे, ह्या संदर्भात नेमकें कितें जालां, तेचेर खरीच एफआयआर जाला काय कितें ही म्हायती मात मेळपाक शकूंक ना. मागीर 6 तारखेक कितें घडणुको जाल्यो त्याचे दुसरेच दिसा 6 तारखेक 3 एक्शन्स जाल्यो आनी 3 एक्शन्स ह्यो हेल्थ डिपार्टमेंटाशी संबंधितूच आसल्यो. त्यो कितें तर धनाजीराव जयाजीराव राणे हू वॉज वर्किंग एज एमटीएस एट जीएमसी एमटीएस म्हणून काम करपी धनाजीराव जयाजीराव राणे हाका इमिजिएट सस्पेंड करपाची ऑर्डर डीन दोतोर बानेकरान इश्यू केली. हाचेरूच हो विशय सोंपोंक ना. आनीक 2 ऑर्डरी त्याच दिसा इश्यू जाल्यो. त्यो खंयच्यो? कुमारी सायली मोहनराव राणे ईसीजी टेक्निशियन ऑन कॉन्ट्रॅक्ट बेसीस जीएमसीन काम करताली. सर्विसीस हॅज बीन टर्मिनेटेड. मागीर अपूर्वा अनंतराव राणे लॅब टेक्निशियन, सर्विसीस हॅज बीन टर्मिनेटेड. आता 2 दिसां भितर 5 लोकांचेर एक्शन, तातूंत 2 जाण टर्मिनेटेड फ्रॉम द सर्विसीस, 2 जाण सस्पेंडेड फ्रॉम द सर्विसीस आनी एकटो फायलिंग एन एफआयआर. आता ह्यो 5ूय मनीस कोण जाल्यार हे 5ूय मनीस आर बिलोंगिंग टू द राणे फॅमिलीज हू हॅव फायल्ड पिटिशन अगेन्स्ट हेल्थ मिनिस्टर. आता ही खूप सिरियस गजाल. हेल्थ मिनिस्टराच्या विरोधान तांच्याच फॅमिलीतल्या एका ग्रुपान पिटिशन फायल केला आणि त्या पिटिशनाची तिडक म्हणून ही एक्शन जाल्या काय कितें. आता हातून सत्य कितें हे हेल्थ मिनिस्टर सांगपाक शकता, ना जाल्यार ऑर्डर इश्यू करपी, सस्पेन्शन ऑर्डर, टर्मिनेशन ऑर्डर इश्यू करपी ऑथॉरिटीन तरी ताचेर स्पश्टीकरण दिवचें पडटलें. म्हटल्यार जीएमसीचे डीन आणि एफडीएचओ डायरेक्टर. आता आपले इंडिव्हिज्युअल पर्सनल विशयाचो राग काडपाक लागून गव्हर्नमेंट सर्विसी भितर असलेल्या लोकांक सस्पेंड ना जाल्यार टर्मिनेट करपाक शकता काय? एज अ हेड ऑफ द गव्हर्नमेंट, चीफ मिनिस्टर डॉक्टर प्रमोद सावंत has to answer this question. Whether this is allowed. तुमच्या मंत्रिमंडळातल्या काय मंत्र्यांची पर्सनल कितें तरी इश्यूज आसतले, तांचे पर्सनल फॅमिली मॅटर्स आसतले, तो राग काडपाक म्हणून सरकारी सेवेंतल्या आपल्या दुस्मानांचेर एक्शन घेवपाक म्हणून तांकां सस्पेंड ना जाल्यार टर्मिनेट करपाक मेळटा काय कितें? म्हाका दिसता हो खूब म्हत्वाचो विशय. हो महत्वाचो विषय जर आता सुटावो जावना जाल्यार फाल्यां हे आमदार मंत्री आपले पर्सनल राग काडून कोणाचेर राग काडीत आनी कोणाक नोकरेंतल्यान सस्पेंड आनी टर्मिनेट करीत हें सांगू नजो. पुणून दुसरो प्रश्न, जे हेड ऑफ द डिपार्टमेंट आसात, फॉर एक्झाम्पल एफडीए डायरेक्टर, ओनली ऑन द इन्स्ट्रक्शन्स ऑफ मिनिस्टर टू सस्पेंड अ पर्टिक्युलर स्टाफ, कॅन दे सस्पेंड दॅट पर्टिक्युलर स्टाफ विदाउट आस्किंग एनी एक्सप्लेनेशन फ्रॉम द स्टाफ? Or dean of GMC, can he terminate the services of that particular staff without having any reason? आता of course they were on contract basis. जो 2 सर्विसेस टर्मिनेट केल्या तो कॉन्ट्रॅक्ट बेसीस आसात. म्हणून कॉन्ट्रॅक्ट बेसीस असले सुद्धा आणि त्यांच्या अपॉइंटमेंटाचेर देअर सर्विसेस कॅन बी टर्मिनेटेड अशें असले सुद्धा जाल्यार अशे प्रकार हे अभावान घडटात. आणि ऑल दीस पीपल, ऑल 5 पीपल्स
are directly linked to the Rane family who have filed a petition against Vishwajit Rane. So this is clearly conflict of interest आणि त्या खातीर ह्या गजालीचेर सरकाराक आणि मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांकां खुलासो करचो पडटलो. जसो खुलासो तांणी दोतोर रुद्रेश कुट्टीकर हांच्या बाबतीत केल्लो आसा तशाच पद्धतीचो खुलासो हो ह्याय एक्शनीच्या बाबतीत तांकां करचो पडटलो. आर दीज पर्टिक्युलर गव्हर्नमेंट सर्वंट्स आर रिस्पॉन्सिबल, नाजाल्यार ते दोशी असले म्हणून तेंचेर एक्शन जाल्या काय कोणाच्या तरी रागान तांचेर एक्शन जाल्या. आणि रागान जर अशा पद्धतीचे एक्शन्स जावपाक लागल्यो जाल्यार म्हाका दिसता खंय तरी आपल्या मर्यादांचे उल्लंघन, खंय तरी आपल्या अधिकारांचं उल्लंघन अशा पद्धतीच्या गजाली भितर ह्यो सगळ्यो गजाली येवपाक लागतल्यो. खंय तरी म्हाका दिसता सरकारचे नियंत्रण, ॲडमिनिस्ट्रेशन नाजाल्यार गव्हर्नन्स हाचे वयलें सुटत चल्ला. आनीक एक मेसेज म्हाका कोणी तरी धाडलो की विश्वजीत राणे हांच्या बाबतीत तुम्ही सगळे उलयतात. अशाच पद्धतीन ह्या पयलीं एका मंत्र्यान अशाच पद्धतीन गॅझेटेड ऑफिसराक फोनाचेर धमकी दिल्ली तुका येवन कापतलो म्हणून. आता एक मंत्री एका ऑफिसराक येवन कापतलो म्हणून धमकी दिता, दुसरो मंत्री दुसऱ्या ऑफिसराक गेट लॉस्ट म्हणून धमकी दिता. हे कितें चल्लां? म्हाका दिसता मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी ह्या सगळ्या गजालींचेर सखोलपणान विचार करचो पडटलो. काल 2 दीस पक्षाचे फुडारी भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस BL संतोषजी हे गोंयान असले. तांणी वेगवेगळे मंत्री आमदार हांच्या कडेनूय भासाभास केल्ली. ते गेल्या उपरांत ताच्या फाटल्यान हो सगळो प्रकार घडलो. खंय तरी गोविंदबाब गावडे हांणी केल्ले वक्तव्य, तांच्या विरोधात जाल्लो बोवाळ, मागीर खंय तरी कॅबिनेट रिशफल, ह्यो सगळ्यो गजाली सुरू असतानाच काल आनी एक हो प्रकार घडल्या उपरांत ह्या राजकीय घडामोडींक आनीक खंय तरी गती मेळिल्ली आसा. आनीक तातूंतल्यान कितें तरी एक घुसपागोंदळ सुरू जाल्लो आसा. तर ह्या घुसपागोंदळांतल्यान कशा पद्धतीन भाजपा मार्ग काडटा, ह्यो सगळ्यो गजाली कशा पद्धतीन जाग्यार घालता हे जाणून घेवप हे खूप गरजेचें आसा. आनी म्हाका दिसता ह्या सगळ्या गजालींचेर सरकारान, मुख्यमंत्र्यांनी, हेल्थ मिनिस्टरांनी स्पश्टीकरण दिवन लोकांच्या मनांतलो दुबाव पयस करचो पडटलो. आनी हो दुबाव जर पयस जावना जाल्यार लोकांच्या मनान हो दुबाव वाडत रावतलो आनी खंय तरी सरकार ह्या गजालींत इन्वॉल्व आसा आनी ह्यो सगळ्यो गजाली मुद्दाम होऊन चल्ल्यात अशा पद्धतीचो एक चुकीचो संदेश लोकां मेरेन वयतलो. म्हाका दिसता सरकार ताचेर स्पश्टीकरण दितलो अशी अपेक्षा आमी करया. तर अशाच तरेन वेगवेगळ्या विशयाचेर आमी तुमच्या मुखार गांवकारी यूट्यूब, फेसबुक लायव्हच्या माध्यमांतल्यान येत रावतले. त्या भायर वेगवेगळ्या विशयाचेर आमी स्पेशल व्हिडिओ तुमच्या मुखार घेवन येतात. आमचे गांवकारी यूट्यूब चॅनल सबस्क्रायब करपाक विसरू नाकात. आमचे सोशल मिडिया प्लॅटफॉर्म फॉलो करपाक विसरू नाकात. पळयत रावात गांवकारी. देव बरें करूं. गांवकारी हो एक इंडिपेंडंट जर्नलिझम प्लॅटफॉर्म पुरायपणान तुमच्या मदतीचेर आणि तुमच्या डोनेशनाचेर चलता. हो प्लॅटफॉर्म खरेंच बरें काम करता अशें जर तुमकां दिसता आसत जाल्यार मुजरत आमच्या यूट्यूब चॅनलाची मेंबरशीप तुम्ही करची. मिनिमम म्हयन्याक 100 रुपयाची मदत करून तुम्ही हो प्लॅटफॉर्म सुरू दवरपाक शकतात. फेसबुकाचेरूय बी स्टार डोनेट करून तुम्ही आमकां मदत करपाक शकतात. धन्यवाद.